हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. कशात? इंग्लिश टॉकिंग झालं बरोबर? लिहिता येतं आता? वर्तमान काळ, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. आय वॉन्टेड टू ड्रिंक टी. ही इज गोइंग टू टेल यू. है की नाही? ही वॉज ड्रिंकिंग टी. ही वॉज ड्रिंकिंग कॉफी. ही वॉज वॉकिंग ऑन द पाथ ऑफ द रोड. है की नाही? ऑन, at home, बरोबर. इन द युनिव्हर्सिटी. असं इन, ऑन, ॲट लिहिण्यासाठी कसं लिहितात हे मागच्या याच्यात दाखवलेलं आहे. आय लाईक क्रिकेट, आय लाईक टेनिस. दोन्ही आवडतं की नाही? मग काय येईल? आय लाईक नॉट ओनली क्रिकेट बट ऑल्सो टेनिस. नॉट ओनली बट ऑल्सो. As soon as teacher entered the classroom, student stood up. है की नाही? स्टुडंट स्टूड अप. एका क्वेश्चन पेपर मध्ये एका मुलाने लिहिलं होतं स्टुडंट वॉकअप. स्टुडंट वेकअप. स्टुडंट वेकअप, WAKE. म्हणजे स्टुडंट झोपले होते का काय? दे आर नॉट स्लीपिंग इन द क्लास. नाही का? ते वर्गामध्ये झोपत नाही. दे आर नॉट स्लीपिंग इन द क्लासरूम. माझं शिकवण्याचं काम आहे. आय टीचेस टू द स्टुडंट. तुमचं शिकण्याचं काम आहे. म्हणजे काय? स्टुडंट लर्निंग, शिकत आहे की नाही? शिक्षण घेत आहे. ते चालत आहे. दे आर वॉकिंग. ते जेवण करत आहे. दे हॅव अ लंच. डिनर म्हटलं तर रात्रीचं का सकाळचं का दुपारचं? लंच आणि डिनर याच्यामध्ये समवॉट डिफरंट बिटवीन टू. बरोबर की नाही? डिस्टिंग्विश बिटवीन टू म्हणजे फरक लिहा. डिस्टिंग्विश बिटवीन टू म्हणजे काय? फरक लिहा. मग कोणता फरक लिहा? डिस्टिंग्विश बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल्स. धातू आणि अधातू. आहे की नाही? व्हॉट इज द इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युत म्हणजे काय? हु इज युअर ब्रदर. तुझा भाऊ कोण आहे? वेर आर दे गोईंग. ते कुठे चालले आहेत? असे सोपे सोपे वाक्य दररोज 10 करा. आता मी सांगितलं प्रेझेंटचे करा, पास्टचे करा आणि फ्युचरचे. वी विल हॅव बीन गोइंग टू स्कूल. है की नाही? वी विल हॅव बीन. दे हॅड बीन कमिंग टू द विलेज. हॅड बीन. बघा, असे वेगवेगळ्या प्रकारचे करायचे वाक्य. क्वेश्चन टॅग दिलेले आहेत तुम्हाला. बरेच क्वेश्चन टॅग झाले. होकारात्मक असेल तर नकारात्मक करता. हॅझंट करायचं. हॅज असेल तर हॅझंट करायचा. इज असेल तर इजंट करायचा. इजंट असेल तर इज ही करायचा. क्वेश्चन टॅग नॉट ओनली बट ऑल्सो, नो सूनर दॅन. है की नाही? ॲज सून ॲज. असे भरपूर वाक्य दिलेले आहेत. तुम्ही थोडं थोडं करा क्वेश्चन पेपरमध्ये. आता एक 4 मार्काचा प्रश्न आहे हा. कम्प्लीट द कॅरियर फॅक्टर्स. हा फॅक्टर्स पूर्ण करायचा पाहिजे. तर हे कॅरियर फॅक्टर्स येतो 4 मार्काला. 12वीला पण आहे, 10वीला 9वीला आहे. 9वीला परमनंट आहे, 10वीला आहे. मग आता या ठिकाणी स्किल आणि डिमांड, कौशल्य आणि मागण्या. स्किल काय आहे? स्किल आणि डिमांड. आहे की नाही? त्याचं डिमांड काय व्हावं, त्याची मागणी काय आहे, तो काय मागतो, कौशल्य काय आहे त्याच्यात. मग कौशल्य, स्किल, इंटरेस्ट असेल. आहे की नाही? इंटरेस्ट, ॲबिलिटीज हे ध्यानात ठेवायचं. इंटरेस्ट, ॲबिलिटी आणि त्याची काय व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी. पर्सन, PRSON, पर्सन. पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व. आहे की नाही? डिमांड. आता याचं स्किल पासून फ्युचर प्रॉस्पेक्ट काय? फ्युचर प्रॉस्पेक्ट. मग इथे फॅमिली प्रोफेशन येईल. काय येईल? फॅमिली प्रोफेशन. फॅमिली.
प्रोफेशन. बरोबर. फॅमिली, प्रोफेशन, कौटुंबिक प्रोफेशन. आणि फॅमिली प्रोफेशनल मध्येच तुम्हाला काय अर्थ खाते नाही का, फायनान्शियल स्किल किंवा फायनान्शियल गेन. फायनान्शियल गेन इथे फायनान्शियल गेन, फायनान्शियल गेन्स, फायनान्शियल FINANCIAL GAINS फायनान्शियल गेन. बघा म्हणजे अर्धा अर्धा मार्क धरला तर तुमचे 4 मार्क होतात त्याला. हे बरेच वेळा रिपीट झालेले. फक्त हे कॅरियर फॅक्टर्स देतात. हे तुम्हाला स्किल आणि डिमांड लक्षात ठेवायचं. स्किल SKILL, डिमांड DEMAND. स्किल आणि डिमांड आलं का डाव्या बाजूचे आणि उजव्या बाजूचे लिहायचे. म्हणजे तुम्हाला पहिला इंटरेस्ट, ॲबिलिटी आणि पर्सनॅलिटी. इंटरेस्ट, ॲबिलिटी, पर्सनॅलिटी. डिमांडचं फॅमिली गेन, फायनान्शियल गेन्स आणि इथे फॅमिली प्रोफेशन. इथं फ्युचर प्रॉस्पेक्टिव्ह. अशा प्रकारे 1-2 भरपूर झाले आपले सोडून. अजून मी देतो तुम्हाला. त्याच्यातले एक 2 येतातच. ओके. अनसीन पेसेस मधून पण लिहायचे असतात. तर आपलं हे क्वेश्चन पेपर मधलं चालू आहे. अभ्यास करा, शेअर करा, लाईक करा आणि अभ्यास स्टडी करा. एन्जॉय लाईफ, स्टडी लाईफ. ओके, बाय.